लालबागच्या दर्शनाला जात आहेत आणि दमताय तर इकडे येऊन तुम्ही खाऊन मस्तपैकी दर्शन पण घेऊ शकता ना नरेन। पुरा खाऊ गल्ली बरा के रखा है ना, एक नंबर। हाँ एक नंबर है। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। मंडळी नमस्कार। तर तुम्हाला सगळ्यांना पण माझा नमस्कार। तर आज आम्ही आलेलो लालबागला आणि लालबागचे करेक्ट बाजूला एक मंदिर पण आहे बाल गणेश मंडळ करून, तिकडे पण आम्ही आलेलो आहोत आणि इकडे बघू शकताय खूप मोठी गणपतीची मूर्ती आहे। बोला सर्वांनी मंगल मूर्ती गणपती अप्पा। थँक्यू, धन्यवाद अनया ब्लॉग स्टार्ट करून देण्यासाठी, थँक्यू। तर मंडळी लास्ट व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं आपण लालबागचा राजा गणपती बाप्पांचे दर्शन घेतले आणि आता आपण सुरुवात केलेली आहे बाल गणेश मंडळामधून मस्त गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करून आता आपण व्हिडिओला सुरुवात करतोय। तर आता प्लॅनिंग आहे आपला चिंचपोकलीचा चिंतामणीला जाऊन दर्शन घेण्याचा। आपल्यासोबत नरेन आहे। नरेन काय बोलणार, कसं झालं लालबागचं दर्शन? खूपच छान, खूप छान ना, मनासारखं झालं ना। आणि नरेन राजस्थान वरनं गाडी घेऊन आला आपल्याला दर्शन देण्यासाठी, तर नरेनसाठी पण लाईक करा, थँक्यू। आणि इथे आपली पूर्ण मंडळी आहे। दमल्यावर काय दर्शन घेऊन जायचं आहे ना चिंतामणीचं दर्शन घ्यायला। तर आता एक रिफ्रेशमेंट एक चाय पिऊया ना। हा नरेननी आपल्याला स्पॉन्सर केलाय एक चाय। अच्छा तनयनी केलाय काय? तनय, अच्छा तनयनी स्पॉन्सर केलाय आपल्याला चहा, मसाला चाय मिळताय ना इधर। हाँ जाता जाताना एक मसाला चाय पिऊया। बोला गणपती बाप्पा। तर मंडळी आता चालत चालत पोहोचलोय आपण चिंचपोकली सार्वजनिक उत्सव मंडळ मुंबई। वर्ष 103वा वर्ष आहे आणि हाच प्रवेशद्वार आहे, एंट्री गेट आहे बघा। बोला चिंचपोकलीच्या राजाचा विजय असो, गणपती बाप्पा मोरया। आणि आम्ही इकडे आल्यावरती चहावाला शोधतोय आणि या बाजूला चहावाला पण भेटलाय आपल्याला। दोस्त मसाला चाय आहे ना, मसाला चाय आहे ना। आणि चहा सोबत भरपूर काही खाण्यापिण्याचे ऑप्शन आहेत। या बाजूला पिझ्झा आहे, मसाला डोसा आहे, वडापाव आहे, दाबेली पण आहे। तनयला तर तो केक आठवतोय तिथे कापत होते लालबागला, तोच खायचा होता त्याला। आणि इथे बघा वडापाव पण आहे। हे तन्वी काय खाणार काय? आणि आलोय आता मसाला डोसा खाण्यासाठी, बघा कसा झटपट बनवतोय। इतने का दिया? 40 रुपये का दो? दोन 40 ला आहेत, 40 का एक है। अरे अभी दो मांगा तो 40 का बोला आपने। 280 का है। 280 का है। एक मसाला डोसा 10 रुपए का मिलता है। इसके इधर 10 रुपए का मिलता है, देखो बोल रहे हैं। और ये खुद बनाता है, फिर भी 10 रुपए का बेचता है खुद को। चला तर आलेला आहे गरम गरम डोसा, तनयनी स्पॉन्सर केलाय आपल्याला। चला आता डोसा पिझ्झा वगैरे खाऊन झालाय आणि खाण्यासाठी भरपूर ऑप्शन आहेत। लिंबू सोडा पण आहे, इथे भेल पण आहे, मसाला पापड पण आहे। जे काय पाहिजे ते तुम्ही चिंतामणी चिंचपोकलीच्या गल्लीमध्ये आल्यात तर सर्व काही प्रकारचे, म्हणजे लालबागच्या दर्शनाला जात आहेत आणि दमताय तर इकडे येऊन तुम्ही खाऊन मस्तपैकी दर्शन पण घेऊ शकता ना नरेन। पुरा खाऊ गल्ली बरा के रखा है ना, एक नंबर। हा एक नंबर आहे। नुसत्या खाण्याच्याच गोष्टी नाही, शॉपिंग पण इकडे तुमची होऊन जाईल। हे बघा हँडबॅग वगैरे मिळतात इथे, चॉकलेट गोलगप्पा, चॉकलेट गोलगप्पा। आणि इकडे तुम्हाला किचन वगैरे पण बघायला भेटतात। आणि तनयला पण इथे ढोल भेटलेला आहे, ढोल ढोल वाजवणार हे आरतीसाठी ढोल। आणि अनाया इकडे बघ काय आहे, मेला लागलाय, आकाश पाळणा आहे बघ। जाऊया आकाश पाळण्यामध्ये बसायला तनय, जाऊया काय? खूप गर्दी आहे। पहिले आम्ही बाप्पांचे दर्शन घेऊया आपण, चल। गणपती बाप्पा मोरया, मंगल
मोरया. मंडळी लाईन मध्ये आपल्याला मित्र भेटलेत, आपल्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर भेटलेत. काय मित्र नाव काय? जय दत्तात्रय खारकर. जय आहे तिकडे. तर व्हिडिओज वगैरे बघताय ना? हो हो. आज आलेत चिंचपोकलीच्या गणपतीच्या दर्शनासाठी. मग लालबागचा दर्शन झाला तुमचा? हो झाला, आणि तिथला दर्शन झाला आणि इथं आलोय. आणि पनवेल वरनं आलेत बघताय तुम्ही. बोला गणपती बाप्पा. आणि सर्व बघा फोटो घेण्यामध्ये बिझी आहेत. आणि आलोय आता मूर्तीजवळ. बघताय तुम्ही चिंचपोकलीचा चिंतामणी आणि डेकोरेशन बघताय, मकर बघताय बघा. आणि मागच्या टायमाला जेव्हा आलेलो तेव्हा सर्व मंडळ म्हणजे एकत्र मिळून इथे भजन गावत होते. तो काय आज बघायला नाही भेटला, पण तुम्ही इकडे येताय तर भजन गाणारी भरपूर लोक असतात इथे. मस्त एकत्र मग्न होऊन भजन गावत असतात. हो साहेब, भजन कधी असतं इकडे? मग आज नाही चालू? 3च्या नंतर. 3च्या नंतर आलात तर तुम्हाला भजन बघायला भेटेल. म्हणजे जो मॉल असतो ना भजनाचा, तो अलगच असतो एकदम. म्हणजे हे जेवढे कार्यकर्ते आहेत, जेवढे भक्त आहेत, तेवढे एकत्र येऊन इथे भजन गावत असतात. तर नक्की या भजनाच्या टायमाला दर्शन घ्यायला तुम्हाला खूप आवडेल. आणि बघा कशी थीम वाटते ना मित्र. काय थीम आहे ही मकराची? आणि याक्षिणी मंदिराची थीम दिसते तुम्हाला. मस्त एकदम वाटतंय. बोला गणपती बाप्पा मोरया. आणि एकदम जवळनं तुम्हाला दर्शन द्यायचा प्रयत्न करतोय. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मस्त एकदम मूर्ती दिसते तुम्हाला. गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी आता चिंचपोकलीचा चिंतामणीचे दर्शन झालेलं आहे. मस्त एकदम मूर्तीच्या समोर जाऊन डोका टेकायला भेटला. सर्व मंडळीला आपल्याला डोका टेकायला भेटला ना. म्हणजे लालबागला पण गेलेलो आपण, मस्त डोका टेकायला भेटला. आणि चिंतामणीचा पण इथे आपल्याला डोका टेकायला भेटला. म्हणजे एकदम मनासारखा दर्शन झालं ना आपलं. आणि आता रात्रीचे 2:45 वाजलेत तरी बघा गर्दी बघा. एवढी मोठी लाईन आहे. म्हणजे प्रवेशद्वारापासून ते मूर्तीपर्यंत लाईन आहे. म्हणजे कमीत कमी 200-250 मीटरची लाईन दिसते तुम्हाला. मूक दर्शनाची अलग लाईन आहे आणि पाया डोका टेकाची अलग लाईन आहे. पण जे काही आहे एक नंबर मॉल आहे. म्हणजे सर्व भक्त श्रद्धेने येतात इकडे, मनाभावाने येतात गणपती बाप्पा मोरया म्हणत आणि नवस वगैरे मागत असतात. आणि लालबागच्या लाईनबद्दल बोलायचं झालं तर नवसाची लाईन कमीत कमी 20-22 तासाची लाईन. म्हणजे 20-22 तासापासून लोक लाईनमध्ये उभे होते. तर मजा आली. नरेन आता जाऊया ना? हा, तर नरेन आहे आपल्यासोबत. नरेनचं पण मनासारखं दर्शन झालंय. तर आता जाऊया मस्तपैकी गाडीमध्ये बसून घरी जाऊया ना. तर म्हणा चिंतामणी चिंचपोकलीच्या राजाचा विजय असो. गणपती बाप्पा मोरया. रात्रीचे 4 वाजलेत आणि पोहोचलोय आम्ही घरी. नरेन थँक्यू. हा थँक्यू. चलो बाय बाय. जाएगा ना? हाँ. चला झालं दर्शन वगैरे सर्व करून आता घरी आलोय. आता आरामात झोपणार सर्व. तर आलो आता घरी. सकाळीचे 4 वाजलेत. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल, इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि भेटत राहा चांगल्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.